सुरुवात होते सर्व्हिस पॉइंट वरती बदलून अंतिम सामना चालू होत असताना मी प्रेक्षकांना विनंती करतो की टाळ्या होऊन जाऊ देत. अंतिम सामना चालू होतोय. क्लब्स फॉर बोथ टीम. या सडी पहिली स्मॅश सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. साऊथ गाजीचा स्टँड आहे. विशाल सुरवे ड्रॉप पॉइंट घ्यायचा प्रयत्न सफल. पहिला पॉइंट यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. साऊथ गाजीने इथे पहिला रिसीव्ह केला बॉल सप्लाय दिला गेला. ड्रॉप पॉइंट करण्याचा प्रयत्न विशालने केला. विशाल सफल ठरला आणि पहिला पॉइंट टेबल ऑन होतोय. यंग बॉईज संघाचा कंटिन्यू सर्व्हिस करत असताना बदलून रायझिंग स्टार फगर वठार उगवता सितारा उद्याचं भविष्य रत्नागिरी तालुक्याचं. आणि इथे पुन्हा एकदा चूक झालेली पाहायला मिळाली. राज तोडणकर यावी ओंकार पोरेकर जर्सी क्रमांक 3 याच्या माध्यमातून इथे मिस्टेक झालेली पाहायला मिळते. 2-0 पहिला सेटचा खेळ इथे सुरुवात झालेली पाहायला मिळाली. चांगली सुरुवात आणि त्या दरम्यान स्वराजने बॉल इथे स्टँड केलाय. उभा केला. राजने इथे बॉल फिनिश करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि त्यानंतर छोटा छोटा पॅकेट बडा धमाकी ज्याची ओळख आहे. कमी आहे हाईट परंतु जबरदस्त देतो फाईट असा प्रथमेश सुवारे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमाल लाजवाब काउंटर अटॅक इथे पाहायला मिळतोय. प्रथमेश सुवारे ऑन फायर. पॉइंट टेबल 3 लव. यस यावेळी ड्रॉप पॉइंट घ्यायच्या प्रयत्नामध्ये इथे मिस्टेक झाले. नेट टच झालेला पाहायला मिळालाय. 1 पॉइंट इथे मिळेल. पॉइंट टेबल ऑन होतोय प्रत्येक स्पोर्ट्स संघाचा 1-3 1-3 असेल असा पॉइंट टेबल. आणि दरम्यान ओंकार पोयरेकर यावी सर्व्हिस पॉइंट वरती स्मॅश सर्व्हिस आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिला सप्लाय विनायकने दिले. शॉट मुकेशने परफेक्ट इथे केले. कामगिरी बचावले. गौरांगने शॉर्ट लिप दिली आणि त्यानंतर इथे धमाका केला. परफेक्ट अँगल लाजवाब प्लेस आणि तेवढाच रॅपिड फोर्सली लगावला गेला. स्मॅश सक्सेसफुल ठरतोय. 4-1 4-1 पॉइंट टेबल इथे असताना साऊथ गाजी टू ओंकार शॉट डिपेंड राज तोडणकरने यावी गौरांग कुर्टेच्या लेफ्ट हँडच्या दिशेने लगावलेला हा स्मॅश पाहायला मिळतोय. कारण राज आणि गौरांग एकमेकांविरुद्ध अनेक स्पर्धांमध्ये खेळलेत. एकमेकांच्या खेळाला भलेभाती जाणणारे हे दोन संघ रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील बलाढ्य संघ म्हणून ज्यांची ओळख आहे. हे ते दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. कोण कुळामध्ये ठरणार आम्ही कोणत्या संघाचे ठरणार प्रयत्न बेस्ट आणि कोणत्या संघ ठरणार सर्वश्रेष्ठ याच्या रचनेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा आहे महामुकाबला. हो इथे काय घडलंय. नेट टच झालेला पाहायला मिळतोय. यावी नेट टच झालेला पाहायला मिळाला. पॉइंट गोज टू यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. 1 पॉइंट 5-2 5-2 3 पॉइंट अजूनही पिछाडीवरती इथे पाहायला मिळेल. तो प्रत्येक स्पोर्ट्स संघ महामुकाबल्याचा हा महामुकाबला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅक कॉर्नर विशाल सुर्वेने यावी लेफ्ट कॉर्नरला टार्गेट केलं. लाजवाब प्लेस इथे शोधले आणि 1 पॉइंट आपल्या नामावरती केलंय प्रत्येक स्पोर्ट्स संघाने. 3-5 3-5 अजूनही 2 गुणांनी पिछाडीवरती इथे असताना विशाल सुर्वेच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस मिहिरने दिलेला स्टँड. त्यानंतर यावी सेट केलेला बॉल होता. कोऑर्डिनेशन चुकलं. यावी ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन कॉलिंग अपेक्षित होतं ते झालं नाही. नौमानने ऑलरेडी जागा आपली सोडली होती. फ्रंटला आला. अटॅकिंग झोन मध्ये आला आणि इथे संधी मिळाली. लाजवाब ड्रॉप पॉइंट पिकअप केला गेलाय. यंग बॉईज पगड संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रथमेश सुवाराच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिला स्टँड इथे दिला गेला आणि त्यानंतर बॉलला सेट करण्याचा प्रयत्न ओंकार पोयरेकर इथे करताना दिसतोय. स्वराजने बॉल क्लिअर करण्याचा केला प्रयत्न. चांगलं ब्लॉकिंग मुकेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. बॅक काउंटर विनायकच्या माध्यमातून स्मॅश आहे. सेंटरच्या दिशेने शोधली जागा. अप्रतिम अँगल क्रिएट केला आणि त्यानंतर लगावला हा स्मॅश. स्वतःला ऍडजस्ट केलं. जंप आणि त्यानंतर लगावलेला हिट परफेक्ट आहे. पॉइंट इथे मिळतो यंग बॉईज संघाला. प्रथमेश 7-3 7-3 वन्स अगेन फ्लाय अँड हिट या पद्धतीने केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळते. साऊथ गाजी हलक्या हाताने ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय जरूर. बॅक काउंटर पुन्हा एकदा इथे संधी आहे. इथे चुकलाय कोणतं साऊथ गाजी. साईडला नव्हे बॉल जाऊ शकला असता. अंदाज इथे चुकला. क्रीडांगणाचा जज इथे मात्र जजमेंट पाहायला मिळाली नाही. साऊथ गाजीच्या माध्यमातून साईडला नव्हे जाणारा हा बॉल टेक करण्याचा प्रयत्न त्याने केला. इथेच तो फसलाय. पॉइंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला. 8-3 पॉइंट टेबल इथे पाहायला मिळेल. 8-3
दरम्यान राज तोडण करतो ओमकार परेकर तो यावेळी इथे आपल्याला नौमान पटेलच्या माध्यमातून यावेळी प्लेस केला गेलाय हा बॉल. 1 पॉईंट इथे मिळतो प्रत्येक स्पोर्ट्स संघाला. 4-8 4-8 पॉईंट टेबल इथे पाहायला मिळेल. 4-8 4 गुणांनी अजूनही पिछाडीवरती बडत घेऊन खेळत आला यंग बॉईज संघ. दरम्यान मिहिर टू गौरांगने दिले इथे बॉल सेट करून वरुणच्या माध्यमातून इथे तडाखा पाहायला मिळतोय. गणराज चषक 2024 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सायकल विजेता ठरलेला हा खेळाडू. अंडर 17 महाराष्ट्र राज्य संघातनं खेळलेला हा खेळाडू कमाल करतोय. 9-4 9-4 पॉईंट टेबल इथे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर यावी बॅक काउंटर ड्रॉप पॉईंट खेळायचा प्रयत्न आहे. यावी मिळाले संधी वरून वन्स अगेन. यावी लाजवाब खेळ पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणं हे खूप महत्वाचं असतं आणि इथे एकजुटीने खेळताना यंग बॉईज संघ, परंतु दुसऱ्या बाजूला थोडंसं कोऑर्डिनेशन थोडंसं रॉंग पाहायला मिळतंय. जस्ट सेट इथे उभा केला गेलाय. याही वेळी सफल आणखीन एकदा वरून 11-4 11-4 टाइमआउटचा कॉल दिला गेलाय. काय खेळतोय हा वरून. परफेक्ट जम्प की काय दबाव असेल मनावरती तो आत्ताच इथे दौडावा लागेल. थोडासा चांगला खेळ इथे करावा लागेल. प्रयत्न करणं आवश्यक आहे. जोपर्यंत प्रयत्न तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाहीये. स्वराजने दिलेला नौमान बऱ्याच वेळा नंतर नौमानच्या माध्यमातून मिळालेला हा महत्वपूर्ण पॉइंट. ज्याप्रमाणे क्रिकेट मधली पहिली रन महत्वाची असते त्याप्रमाणे व्हॉलीबॉल मध्ये पहिला पॉइंट खूप महत्वाचा असतो आणि तो पहिला पॉइंट यावेळी नौमान पटेलला इथे मिळालाय. यानंतर बघूया कशा पद्धतीने खेळतोय. सेंचुरी लावेल का पॉइंटची तेही इथे पाहणं आवश्यक असताना यावेळी बॅक काउंटर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. जरूर राजने अँगल क्रिएट केला. साईडला नवे जातोय बॉल. इथे पॉइंट मिळतो यंग बॉईज संघाला. 12-5 12-5 पॉइंट टेबल इथे आपल्याला पाहायला मिळेल. 7 गुणांची बढ़त घेऊन खेळताना यंग बॉईज संघ आणि यावी सर्व्हिस पॉइंट मध्ये दाखल होतोय मीनार कुलटे. 2022-2023 मध्ये विश्रांती घेणारा हा खेळाडू त्यानंतर फिटनेस पुन्हा एकदा दर्जेदार करून काय कमबॅक केला या खेळाडूने आणि तो ज्यावेळी संघासोबत जोडला गेला त्यानंतर सलग असे सामने यांच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीने खेळले गेले आणि आतापर्यंत 6 स्पर्धांमध्ये 5 फायनल्स खेळणारा हा एकमेव संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय यंग बॉईज फगर वटार. सौद काझी स्मॅश सर्व्हिस पहिला पास सप्लाय दिला गेलाय. वरून आहे सॉफ्ट हँडचा वापर इथे करताना तो दिसलाय. यावी चांगला काउंटर अटॅक इथे पॉवर पास होऊ शकला नाही. नेट टच ठरलाय कोण तर जर्सी क्रमांक 5 घालून खेळणारा मुकेश यावी नेट टचचा शिकार ठरतोय. पॉइंट गोज टू प्रतीक स्पोर्ट्स. 7-12 या 7-12 नाव कोणत्या संघाचं नोंदवलं जाईल तेही इथे पाहणं आवश्यक आहे. या 2024 हा 7-12 पॉइंट टेबल इथे आहे जरूर, परंतु यावेळी साईडला नवे जातो इथे बॉल. पॉइंट प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. पॉइंट टेबल पोहोचेल 8-12. सौद काझी यस जम्प अँड हिट. यावेळी पॉवर कमी होती परंतु दिशा परफेक्ट पाहायला मिळाली आणि इथे काय घडलंय नेट टच ठरलाय तो गौरांग कुर्टे यावी नेट टच पाहायला मिळतोय. लक्षपूर्वक कामगिरी यावी ओमकार देवरुखकर सहपंच म्हणून भूमिका बजावत असणार आहे. ओमकार देवरुखकर यांच्या माध्यमातून आलेला निर्णय आणि त्यानंतर पुन्हा एकदा वरून दमदार कामगिरी करतोय. बॉल कितीही येऊ द्या नेटच्या खालून परंतु वरून मारतोय. वरून दमदार कामगिरी वरूनची पाहायला मिळाले. सर्व्हिस पॉइंट वरती सज्ज होतोय वरून. मेन एम्पायर म्हणून इथे आपण पाहतोय बंटी सावंत आणि त्याच दरम्यान लगावला गेलेला हा स्मॅश आणि राज तोडणकर परफेक्ट जम्प पॉवर हिट सक्सेसफुल. पॉइंट प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 10-13 10-13 10-13 पॉइंट टेबल इथे आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार परेकरच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळाली. पहिला रिसिव्ह इथे करताना दिसतोय. त्यानंतर दिलेला सप्लाय बॉलला स्ट्राईक दिला गेला आणि त्यानंतर या विशाल सुर्वेने
हलक्या हाताने ड्रॉप पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. काउंटरली आकाश तोडणकर थोडीशी ताकद जास्त आजमावली गेली. हवी गेलाय बॉल. पॉइंट इथे वेल यंग बॉईज संघाला. 14-10 14-10. गौडांग कोर्टे यावी सर्व्हिस पॉइंट वरती आहे. हलक्या हाताने ओव्हरआर्म केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट लिफ्ट इथे दिली गेली परंतु यावेळी ड्रॉप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. कारण प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाहीये परंतु यावेळी शानदार कामगिरी राष्ट्र माध्यमातून इथे पाहायला मिळते. ओमकार पोहेकर आणि राज यांच्यामधलं कॉर्डिनेशन जर इथे अशाच पद्धतीने जमलं तर या मॅच मध्ये एक प्रतिस्पर्धी संघ चांगली कामगिरी करता येते दिसेल. 11-14 11-14 11-14 सर्व्हिस पॉइंट वरती राज तोडणकर. 2023 मध्ये व्हॉलीबॉल पासून थोडासा दूर पाहायला मिळत होता कारण हाताला झालेली दुखापत होती. हात फ्रॅक्चर होता परंतु 2024 मध्ये इथे तो धमाका करताना पाहायला मिळालाय. आणि यावेळी आणखीन एक पॉइंट जोडला जातोय प्रतीक स्पोर्ट्स संघासोबत. 12-14 12-14 कमबॅक करतोय प्रतीक स्पोर्ट्स संघ. कारण इथे जर फ्रंट फुटला गेला प्रतीक स्पोर्ट्स संघ तर यंग बॉईज संघाला थोडासा धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी रोटेशन रॉंग झालेलं पाहायला मिळते. एक पॉइंट इथे मिळालाय प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 13-14 13-14 राज्य माध्यमातून स्मॅश सर्व्हिस आणि यावेळी थर्ड लाईनच्या दिशेने ड्रॉप करण्याचा होता इथे प्रयत्न. नेट पासून दूर मध्ये ठेवलाय बॉल. अटॅकिंग झोन मध्ये यावेळी राज नाही आहे त्यामुळे बॅक साइड अटॅक त्याला करावा लागेल. आणि इथे काय घडलं डबल टच. विशालने फिंगरचा वापर करून इथे बॉल सेट करण्याचा केला होता प्रयत्न. असफल ठरतोय. डबल टचचा शिकार इथे पाहायला मिळाला. पॉइंट यंग बॉईज संघाला. 15-13 वरून यावेळी मुकेश आहे. मुकेशच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. काउंटर लिफ्ट दिली जाते. स्मॅश लगावण्याचा प्रयत्न केलाय परंतु साईडला नव्हे जातोय हा बॉल. प्रथमेश सुवारेने यावेळी 4-4 स्मॅश लगावण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु अँगल थोडासा चुकला. साईडला नव्हे गेला बॉल. पॉइंट प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 14-15 14-15 प्रथमेश सुवारे तो गौरांग कुर्टे आणि त्यानंतर मीनार यावेळी अटॅकिंग झोन मध्ये दाखल होतोय. संघासाठी ही पॉझिटिव्ह एनर्जी असं ठरू शकेल परंतु यावेळी प्रथमेश वन्स अगेन छोटा पॅकेट धमाका करताना इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम काय जंप आहे त्याचा, काय फ्लाय आहे आणि त्यानंतर काय हिट करतोय. परफेक्ट टायमिंग सर्व कसं एकदम झकास पाहायला मिळते. प्रथमेश ऑन द मार्क. स्मॅश सर्व्हिस आहे सेंटरच्या दिशेने. पहिला सप्लाय दिला गेला. बॉल स्टँड केला जातोय आणि त्यानंतर नौमान पटेलची कमाल. 0 फिगरचा हा हिरो ज्याच्या माध्यमातून लगावला गेला हा स्मॅश सक्सेसफुल ठरतोय. 15-16 15-16 पॉइंट टेबल इथे असेल. आणि यावेळी सर्व्हिस पॉइंट मध्ये आकाश तोडणकर. स्मॅश सर्व्हिस पुन्हा एकदा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. राईट कॉर्नर कम्प्लिटली खाली पाहायला मिळतोय आणि त्याच दिशेने लगावला गेलेला हा स्मॅश. 17-15 17-15 अजूनही बढत आहे. लीड घेऊन खेळताना दिसतोय तो यंग बॉईजचे हे धुरंधर खेळाडू ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ इथे पाहायला मिळालाय. काही जज्बा दाखवलाय या खेळाडूने. शानदार यावेळी शॉट लिफ्ट आहे. ऑलरेडी क्लिअर झाली होती जम नौमानची. त्यानंतर स्वतःला ऍडजस्ट करू शकला नाही. बॉल नेट वरती आदळतोय. पॉइंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला. 18-15 18-15 18-15 18-15 18-15 पॉइंट टेबल असताना रवी विनायकच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस. राज टू साऊथ काझे आणि यावी विनायकच्या लेफ्ट हँडच्या दिशेने लगावला गेलेला हा साऊथ काझेचा स्मॅश होता. आणि ज्याच्या वेळी विनायकच्या लेफ्ट हँडला स्मॅश लगावला गेलाय त्यावेळी डिपेंड करण्यात असफल ठरलाय तो मुकेश. यावेळी शॉर्ट लिफ्ट आणि त्यानंतर मीनारने इथे स्मॅश लगावण्याचा प्रयत्न केला होता जरूर. चांगला बॉल सेट करून इथे दिला गेला आणि यावेळी ड्रॉप पॉइंट घ्यायच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. आणि यावेळी काय घडलंय
16-18 नुमानच्या माध्यमातून हलक्या हाताने केलेली स्मॅश सर्व्हिस पाहायला मिळते. शॉर्ट लिफ्ट आहे, मीनाने स्मॅश लगावलाय, अँगल क्रिएट केला होता जरूर, परंतु ब्लॉक थोडासा क्रॉस हँड करणं गरजेचं होतं, ते इथे झालं नाही, त्यामुळे साइड लाईन अवे गेला हा स्मॅश. हा ब्लॉक त्यामुळे पॉईंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला. 19-16 1960. मीनारच्या माध्यमातून स्मॅश सर्व्हिस आहे. सौद काझीला टार्गेट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय, परंतु यावेळी काय घडलंय, वॉश आहे का बॉल? यस, गौरांगला इथे बॉल वॉश झालाय. यस, यावेळी पॉइंट इथे मिळेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये जोडलं जाईल 1 पॉइंट. 17-19 17-19 पॉइंट टेबल इथे पाहायला मिळेल. याबी बॅक काउंटर लिफ्ट दिली जाते. वरून स्मॅश आहे, चांगला डिफेंस सौद काझीने देखील आहे. बॉल सेव्हिंग इथे केला जातोय, चांगला रिसिव्हिंग इथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर यावेळी काउंटर लिफ्ट दिली गेले. वरून झोपण्याचा वापर ओमकार पोळेकर त्या दिशेने विशाल सुर्वेचा आगवा पॉइंट घ्यायचा प्रयत्न. गौरांग गुलटे नेट टचचा शिकार. याही वेळी गौरांग गुलटे इथे नेट टच झालेला पाहायला मिळालाय. नेट टच झालेला पाहायला मिळतोय. 18-19 पॉइंट टेबल 18-19. एका पॉइंटने अजूनही पिछाडीवरती प्रतीक स्पोर्ट्स संघ. आणि त्यानंतर इथे बलूनने ड्रॉप करण्याचा केला गेला प्रयत्न आहे. विशाल सुर्वे अँगल क्रिएट करतोय, असफल ठरलाय तो प्रथमेश. 19 ऑल पॉइंट टेबल इक्वल. 19-19 पॉइंट टेबल इथे पाहायला मिळेल आणि दरम्यान घेतला गेले आणि यंग बॉईज यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. पॉइंट टेबल इक्वल 19 ऑल. 19-19 पॉइंट टेबल आहे. मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूला बॅलन्स आहे, दोन्ही संघांना संधी असेल पहिल्या सेट जिंकण्याची. सौद काझीच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश सुवारेने दिलेला हा स्मॅश, त्यानंतर स्मॅश लगावण्याचा प्रयत्न केला होता मुकेशने. काय येतोय निर्णय पाहूया. हवे जातोय बॉल, त्यामुळे पॉइंट इथे मिळणार आहे प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 20-19 एका पॉइंटची पडत प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. उलट फेर इथे झालाय. यंग बॉईज संघ सुरुवातीला यावेळी बडत घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता, तोच संघ यावेळी बॅकफूट वरती. 21 ऑल. 21 गुण. 20 ऑल. 20 गुण इथे पाहायला मिळत आहेत. वरून सर्व्हिस पॉइंट वरती इथे वरून आपल्याला पाहायला मिळेल आणि स्मॅश सर्व्हिस करताना तो इथे दिसतोय. स्वराज पहिला स्टँड इथे दिलाय, चांगला रिसिव्ह इथे पाहायला मिळतोय. वॉट अटॅक, काय टेक घेतलाय, ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे केला होता राजने आणि एक बॉलला इथे फिरकी दिली, साईड दिले, डिरेक्शन पाहायला मिळालं, त्याच्या आउट गेला बॉल. पॉइंट इथे मिळाला यंग बॉईज संघाला. 21-20 21-20 महामुकाबला, महासंग्राम या व्हॉलीबॉलचं या क्रीडांगणावरती सुरू आहे. आणि दरम्यान यावेळी विशाल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्यानंतर वरून आहे आणि यावेळी गौरांगने दिले प्रथमेशच्या साठी. प्रथमेशला लगावलेला स्मॅश इथे टेक पाहायला मिळतोय. अप्रतिम सौद काझीने इथे बॉल रिसीव्ह केलाय आणि यावेळी मुकेश अवे गेलाय स्मॅश. 21 ऑल. 21 गुण. मॅच अजूनही दोन्ही बाजूला बॅलन्स आहे, दोन्ही संघांना समान संधी इथे उपलब्ध असेल. यावेळी टॉप पॉइंट खेळायचा प्रयत्न, लेफ्ट हँडचा वापर आणि यावेळी यस मिहीर काय टेक केला बॉल, जबरदस्त लाजवाब परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर इथे आपल्याला पाहायचंय कशा पद्धतीने इथे होतोय खेळ. यावेळी महत्वाचा पॉइंट इथे मिळालाय, शानदार पॉइंट इथे मिळतोय. यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलाय हा पॉइंट. 22-21 22-21 22-21 काटे गीतेकर कडवी झुंजाड यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक रंगलेला सामना. या स्मॅश सर्व्हिस पाहायला मिळते.
रॅपिड फुल्ली स्पीडली लगावलेला स्मॅश होता. वेगवान भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. भन्नाट ताकदीचा वापर इथे पाहायला मिळालाय. सरप्राईज स्मॅश ठरतोय तो मिनार साठी. पॉइंट गोज टू प्रतीक स्पोर्ट्स. 22 ऑल. 22 गुण. पहिला सेट. कोण कोणावरती ठोकणार दाबा, कोण ठरणार कोणावरती हावी, ते इथे पाहावं लागेल. आणि यावी काय घडलंय. 4 टाइम अटेम्प्ट. पॉइंट गोज टू प्रतीक स्पोर्ट्स. 23-22. 23-22. पॉइंट 23-22. आणि दरम्यान इथे घेतलं गेलं टाइम ऑफ. टाइम ऑफ नंतर पुन्हा इथे सामन्याला होईल इथे सुरुवात. दोन्ही संघ इथे स्वतःला करतील ऍडजस्ट आणि त्यानंतर सामन्याला होईल पुन्हा इथे टाइम ऑफ नंतर सुरुवात. राज तोडणकर ऑन दी मार्क सर्व्हिस पॉइंट मध्ये इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत सरस सगळे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मेहिरने दिलेला पहिला सप्लाय. त्यानंतर यावी बॉल सेट करून दिला गेला. विनायकने लगावला इथे स्मॅश. त्याच्या नाव देतोय. थोडासा अँगल इथे चुकीचा पाहायला मिळतो ब्लॉकिंगचा. 23 ऑल. 23 गुण. पॉइंट टेबल 23. सर्व्हिस पॉइंट मध्ये मुकेश. जर्सी क्रमांक 05. मुकेशच्या माध्यमातून केलेली स्मॅश सर्व्हिस. पहिला टेक अतिशय शानदार. विशालने स्मॅश लागवला. मिहीर जबरदस्त कामगिरी करतोय. मिहीर आणि विशाल मध्ये चाललेली लढत इथे पाहायला मिळाली. आणि मिहीर यावी थोडासा यशस्वी ठरला असं म्हणावं लागतंय. परंतु यावी बॉल फिनिश केलाय विशाल सुरवेने. पॉइंट इथे मिळतोय प्रतीक स्पोर्ट्स संघाला. सेट पॉइंट साठी प्रयत्न करेल प्रतीक स्पोर्ट्स. सेट पॉइंट 23. पहिला सेट जिंकण्याची असेल इथे संधी. एका पॉइंटची आहे इथे आवश्यकता. स्मॅश सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. गौरांग कुर्टेने बॉलला स्टँड केलंय. मीनाने ड्रॉप करण्याचा केला प्रयत्न. यानंतर बॅक काउंटर लिप आणि त्यानंतर सौद खातीने स्मॅश लागवण्याचा प्रयत्न. यावी संधी मिळते. प्रथमेश याला साईडला लावला जातोय बॉल. पहिला सेट जिंकला गेलाय प्रतीक स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. येस परत एकदा आपण सर्व प्रायोजकांची नावं इथे अनाऊन्स करणार आहोत. शकील भाई मोडक, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, अल्ताफ संगमेश्वरी, सचिन टाकळे, तुषार साळवी, शकूरभाई संगमेश्वरी, विकास पाटील, रफिक मेमन, साहिल पठाण या सर्वच मान्यवरांचे सर्व प्रायोजकांचे मी डोळीवाडा मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर विशालजी सावंत यांच्याही माध्यमातून चांगलं योगदान आपल्याला या स्पर्धेला मिळालेलं पाहायला मिळते. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक आभार. इथे चुकतोय कोण. मुकेशच्या माध्यमातून इथे चूक झाली का नाही. यावी चूक झाली. विनायकच्या माध्यमातून पॉइंट इथे मिळतोय प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 1-0 दुसरा सेट. या मोस्ट इम्पॉर्टंट डुअल डाय सेट ठरणार आहे तो यंग बॉईज संघाला. कारण करा किंवा बना अशा परिस्थितीमध्ये हा सेट तिथे खेळावा लागेल. पॉइंटची आवश्यकता असेल आणि त्याचबरोबर हा सेट जिंकणंही आवश्यक आहे. अन्यथा जे स्वप्न आपण उदाशी बाळगलं या स्पर्धेवरती आपलं नाव कोरण्याचं ते इथेच कुठेतरी अपूर्ण राहू शकतं. ते पाहायला मिळालंय. काय टेक केलंय, काय फोर्स पाहायला मिळाली राज तोडणकरच्या माध्यमातून. फुल्ली फोर्सली लगावला गेलेला स्मॅश इथे पाहायला मिळालाय. 2-1 2-1 पॉइंट टेबल 2-1. ओंकार पोयरेकर नवीन सर्व्हिस पॉइंट मध्ये सर्व्हिस करण्यासाठी ते सज्ज होतोय. अटॅकिंग झोन मध्ये आपण जर लक्ष दिलं तर प्रतीक स्पोर्ट्स संघाकडून विशाल, राज तोडणकर आणि त्याचबरोबर राज तोडणकरचे छोटे बंधू आकाश तोडणकर आपल्याला अटॅकिंग झोन मध्ये. तर दुसऱ्या बाजूला मिनार कुर्टे आणि गौरांग कुर्टे यांची कमाल इथे पाहायची आहे. त्याच्या आउट आहे. वॉश झालाय बॉल. तर पॉइंट इथे मिळेल यंग बॉईज संघाला. पॉइंट टेबल 2 ऑल. इक्वल पॉइंट टेबल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दरम्यान सर्व्हिस पॉइंट मध्ये यावी मुकेश अटॅकिंग झोन मध्ये वरुणला आणण्यासाठी वरुणला इथे थोडस बाहेर थांबवलं गेलंय. आणि त्यानंतर ज्यावेळी अटॅकिंग झोन मध्ये वरुणला आणलं जाईल त्यावेळी त्यानंतर पाहिजे कशा पद्धतीने खेळ होतोय. यावेळी काय घडलंय. बॉल इथे आढळतो नेट वरती. 4 अटेम्प्ट झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे पॉइंट इथे मिळेल यंग बॉईज संघाला. 3-2.
पॉइंट टेबल 3-2 3-2 इथे पाहायला मिळतात आणि या साइड लाईन अवे खूपच बाहेर गेलाय हा बॉल त्यामुळे फाऊल ठरते सर्व्हिस अवे ठरते सर्व्हिस पॉइंट इथे मिळेल प्रत्येक स्पोर्ट्स संघाला 3-all 3 गुण इथे आपल्याला पॉइंट टेबल मध्ये पाहायला मिळत आहेत आणि राज तोडणकर सर्व्हिस पॉइंट मध्ये राज तोडणकरच्या माध्यमातून केलेली स्मॅश सर्व्हिस आहे संधी इथे मिळाले यावेळी विशालला संधी मिळते संधीचं केलं इथे सोनं आणि महत्वपूर्ण सोन्याचा हा एक पॉइंट इथे घेतला गेलाय एक पॉइंट इथे लाख मुलाचा असेल सोन्याचा भावाचा हा एक पॉइंट असणार आहे इथे कारण प्रत्येक स्पोर्ट्स संघाला मिळणारा प्रत्येक पॉइंट विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा ठरेल परंतु यावेळी अवे जातोय हा बॉल अँगल परफेक्ट होता प्लेस ही लाजवाब होती परंतु कॉर्नरच्या खूपच बाहेर गेलेला हा बॉल अवे करार केला गेलाय 4-all पॉइंट टेबल 4-all असताना यावेळी प्रथमेश सुमारेच्या माध्यमातून केलेली स्मॅश सर्व्हिस बॅक काउंटर त्यांचा अटॅक करण्याचा प्रयत्न विशालने देखील आहे चांगला स्टँड गौरांगने यावेळी दिलेला पाहायला मिळतोय यावेळी चांगली संधी यस लकी पॉइंट इथे मिळू शकला असता परंतु तेव्हा शानदार खेळ इथे पाहायला मिळाला आणि यावेळी काय घडलंय एक पॉइंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला मिळालेला एक पॉइंट खूप आत्मविश्वास वाढून जाणारा ठरतोय 5-4 5-4 खूप महत्वपूर्ण सामना पंचांवरतीही दबाव जरूर इथे पाहायला मिळतोय कारण तेवढाच कडक सामना आहे एक निर्णय चांगल्या पद्धतीने घेणं इथे आवश्यक असताना यस डबल टचचा शिकार आहे पॉइंट इथे मिळेल यंग बॉईज संघाला 6-4 6-4 पॉइंट टेबल 6-4 महामुकाबला असल्यामुळे खूप मोठं प्रेशर यावी सामनाधिकाऱ्यांच्या वरती आहे आणि निर्णय घेताना पॉइंट थोडासा वेळ जरूर घेत आहेत कारण एक पॉइंट इथे महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी विचार करून निर्णय घेताना आपल्याला दोन्ही सामनाधिकारी पाहायला मिळत आहेत यावेळी बॅक काउंटर त्यानंतर स्मॅश लगवण्याचा केला गेला प्रयत्न मीनारने दिले ते संधी आणि यावेळी मीना या ड्रॉप करण्याचा प्रयत्न करतोय स्वराने दिले विशाल साठी विशालने लगवला स्मॅश आहे प्रथमेश इथे स्टँड दिलाय वरून सुपर हिट वरून यावी सुपर डुपर हिट विशालला टच करून बॉल देतोय हवे बॉल इथे मिळेल यंग बॉईज संघाला 7-4 7-4 3 पॉइंटची बढ़त आहे सर्व्हिस पॉइंट वरती प्रथमेश सुपारेला इथे आपण पाहणार आहोत कमी आहे हाईट जबरदस्त देतो फाईट अशी ओळख असणारा हा प्रथमेश सुपारे थोडा वेळ घेऊन येते एक चॅम्पियन हिट जस्ट फ्लाय अँड दॅट हिट यावी नौमान आहे लाजवाब टेक पाहायला मिळतोय बॅक काउंटर यावी सुपर ब्रेन वरूनच्या माध्यमातून तडाखा पॉइंट गोज टू यंग बॉईज 8-4 8-4 पॉइंट टेबल 8 इथे पाहायला मिळतोय प्रथमेश सुमारे कंटिन्यू सर्व्हिस यावी चूक झाली महत्वाच्या क्षणी महत्वाच्या वेळी झाली इथे चूक सर्व्हिस ब्रेक पॉइंट प्रत्येक स्पोर्ट्स संघाला 5-8 अजून 3 गुण पिचडी वरती असताना विशाल सुर्वेच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस इथे आपण पाहतोय मीनार टू बॅक काउंटर आणि त्यानंतर मीनाच्या माध्यमातून स्मॅश लागण्याचा प्रयत्न राज तोडणकर यावी हलक्या त्याचा वापर केला फोर आर्मचा वापर केलाय आणि त्यांचा लगवलेला स्मॅश चांगला नाही टेक इथे पाहायला मिळतोय आणि एक चांगली रंगलेली रॅली इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर वरूनच्या दिशेने स्मॅश लागण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न बॉल क्लिअर केला गेलाय अप्रतिम रॅली इथे रंगली गेली आणि यावी लगवलेला स्मॅश आहे पुन्हा एकदा मिहिर बॅक काउंटर आणि उभे स्पेशल लगवण्याचा मोठा प्रयत्न नाही परंतु यशस्वी ठरतोय कोण नौमान पटेल 6-8 काय रंगली होती रॅली 59 सेकंद रंगलेली ही रॅली आणि तिला फिनिश केलाय कोणी नौमान पटेलने परफेक्ट टायमिंगला महत्वपूर्ण घेतला गेलेला पॉइंट आहे आत्मविश्वास वाढून जाणारा हा पॉइंट इथे ठरेल यावेळी नौमान पटेल पुन्हा एकदा इथे प्रयत्न करताना इथे दिसतोय काउंटर निघतोय वरून इथे अँगल क्रिएट करताना दिसतोय राजने चांगला बॉल इथे रिसीव्ह केलाय आणि त्यानंतर ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न सौद गाजी इथे करताना दिसतोय यावेळी बॉल क्लिअर करतो मीनार वरती थोडीशी जबाबदारी गौरव थोडासा सेफली राहण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिहिर टू प्रथमेशने दिले वरूनला सदी वरून अँगल क्रिएट केला बॉल इथे
इनसाइड लाईन झाला त्यामुळे पॉइंट इथे मिळेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 7-8 नाम मात्र एका पॉइंट पिछाडीवरती असेल प्रतीक स्पोर्ट्स संघ. पॉइंट टेबल 7-8. दुसऱ्या सेटचा सुरू आहे इथे खेळ. दरम्यान टाइम ऑफचा कॉल इथे दिला गेलाय आणि ओव्हरऑल एक प्लेअर बेस्ट प्लेअर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कोण होणार आहे हे काही वेळातच समजणार आहे. 7-8 एका पॉइंट अजून पिछाडीवरती. दरम्यान इथे चुकलाय. इथे वरूनचा हा स्मॅश नेट वरती आदळतोय. पॉइंट टेबल होईल 8-all. इक्वल पॉइंट टेबल आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान विशाल सुर्वे, विशालच्या माध्यमातून स्मॅश सर्व्हिस. यावेळी अटॅकिंग झोन मध्ये प्रथमेश अजूनही दाखल झाला नाहीये त्यामुळे बॅकफेस मधून खेळण्याचा प्रयत्न. सौद काझीचा हा स्मॅश ताकद थोडीशी जास्त, पॉवर जास्त जनरेट झाली. अवे गेला बॉल. पॉइंट इथे मिळाला यंग बॉईज संघाला. 9-8. विनायक आहे सर्व्हिस पॉइंट वरती. मध्य भागातून सर्व्हिस करता इथे पाहायला मिळाला. राज तोडणकर टू ओमकार पोरेकर. शॉट लिफ्ट पॉवर इथे पाहायला मिळाली. यावेळी नोमान पटेलच्या माध्यमातून लगावला गेलेला स्मॅश. प्रथमेश इथे मात्र प्रॉपरली रिसीव्ह करू शकला नाही. पॉइंट टेबल 9-all. आकाश तोडणकर इथे सर्व्हिस करताना इथे दिसतोय. त्यानंतर इथे शॉर्ट लिफ्ट पुन्हा एकदा पाहायला मिळते. मीनार होता तिथे, स्वतः ऍडजस्ट करू शकला नाही मिहीर. यावेळी बॅक काउंटर आणि त्यानंतर इथे अटॅक आहे. आकाशने दिले ओंकार. बॅक काउंटर. नौमान पटेलच्या माध्यमातून इथे परफेक्ट पॉइंट पाहायला मिळालाय. 10-9. 10-9. 10-9. पॉइंट टेबल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दरम्यान यावेळी आकाश तोडणकर सर्व्हिस पॉइंट मध्ये आकाशच्या माध्यमातून इथे स्मॅश सर्व्हिस पाहायला मिळेल. मिहीरने दिलेला पहिला सप्लाय आणि त्यानंतर वरूनने लगावलेला स्मॅश इथे ब्लॉक केला गेलाय. नौमान पटेल आहे. परफेक्ट जम्प, परफेक्ट ब्लॉक, यशस्वी केलाय ब्लॉक. नौमान पटेलचा थोडासा साईड चेंज करावी लागेल यावेळी वरून याला, कारण वरूनच्या माध्यमातून ते दोन चुका झालेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळी असफल ठरतोय तो मिहीर. पॉइंट इथे मिळेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 12-9. 12-9. 3 पॉइंटची बढती यावेळी प्रतीक स्पोर्ट्स संघाकडे. सलग दुसरा सेट जिंकण्याचा असेल का प्रयत्न ते इथे पाहावं लागेल. परंतु यावेळी थोडासा निराश करतोय. वरून कमबॅक करणं आवश्यक आहे. चांगलं ब्लॉकिंग पाहायला मिळालंय. वरून वरती वापरलं गेलेलं अस्त्र इथे आपण पाहिलंय. ते नौमानला वरूनच्या दिशेने वारंवार ब्लॉकर साठी आजमावला गेलाय आणि इथे नेट टच पाहायला मिळतोय. मीनार कोलते. 13-9. पॉइंट टेबल 13-9. पॉइंट टेबल 13-9 असताना आकाश तोडणकरच्या माध्यमातून केली गेलेली सर्व्हिस. मिहीर टू यावी गौरांग कुलटे. गौरांगने बॉल इथे सेट केला आणि त्यानंतर स्मॅश लगावला गेलाय. पॉइंट इथे मिळतोय तो यावी यंग बॉईज संघाला. 10-13. पॉइंट टेबल 10-13. मीनार सर्व्हिस पॉइंट मध्ये मीनार कुलटे. महत्वपूर्ण रंगलाय महामुकाबल्याचा हा थरार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. राज टू ओमकार. शॉर्ट लिफ्ट ऍडजस्ट केलं स्वतःला आणि त्यानंतर बॉल क्लिअर केला गेलाय. आणि यावी वरून शानदार रॅली इथे पाहायला मिळते. राज टू ओमकार पुन्हा एकदा शॉर्ट लिफ्ट देण्याचा प्रयत्न. यावी काय करतोय पाहूया. साईडला नवे जातोय बॉल. पॉइंट इथे मिळेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. पॉइंट इथे मिळतोय प्रतीक स्पोर्ट्स संघाला. पॉइंट टेबल 14-10. 14-10. वरून इथे विश्रांती दिली गेली जरूर. 2 नवीन चेहरे यावेळी मैदानाच्या आतमध्ये आणले गेलेत. त्यांच्यामध्ये विश्वास इथे दाखवला जातोय. मिहीर टू यावी गौरांग आहे. नेट पासून ठेवला होता दूरवरती बॉल. चांगला टेक इथे पाहायला मिळतोय मिहीरच्या माध्यमातून आणि त्यानंतर यावेळी मुकेश मॅच लगवताना इथे दिसतोय. यावेळी असफल ठरेल प्रथमेश सुबाने. पॉइंट गोज टू प्रतीक स्पोर्ट्स. 15-10. 15-10. 5 गुणांची पडत. सलग दुसरा सेट जिंकण्याचा प्रयत्न इथे करताना
प्रतीक स्पोर्ट्स संघ. दरम्यान नौमान पाटील सर्व्हिस पॉइंट वरती आहे. नौमान पाटीलच्या माध्यमातून केलेली स्मॅश सर्व्हिस पहिला टेक इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर स्मॅशला गोळाचा प्रयत्न इथे सुरू झालाय, असफल ठरत आहे. अटॅकिंग झोन मधील तिन्ही खेळाडू. राज तोडणकडे पहिला प्रयत्न असफल, त्यानंतर सौद कादीचा सपोर्ट आणि त्यानंतर ओंकार कोयरेकर इथे असफल ठरलेला पाहायला मिळालाय. 11-15 11-15 जम्प अँड हिट या पद्धतीने स्मॅश सर्व्हिस करण्याचा इथे होता मनसुबा, पण तुझी पॉवर जे टायमिंग अपेक्षित होतं ते इथे मिळालं नाही. यावेळी साहिल असफल ठरतोय. जम्प केली परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही तर साहिल, त्यामुळे पॉइंट इथे मिळाला प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 16-11 16-11 सौद काझी याला इथे आणलं गेलंय सर्व्हिसला. स्मॅश सर्व्हिस आहे. दरम्यान या पॉइंट घेण्याचा प्रयत्न पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इथे निर्णय. यस पॉइंट इथे मिळेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 17-11 17-11 17-11 पॉइंट टेबल इथे असताना सौद काझी स्मॅश सर्व्हिस इथे करताना दिसतोय. नेट पासून दूर मध्ये ठेवलेला बॉल मुकेश, 6 स्मॅश इथे चुकलाय. प्रॉपरली चांगलं ब्लॉकिंग पाहायला मिळते. डबल ब्लॉकर इथे आजमावले गेलेत. सेंटर ब्लॉकरची ही भूमिका राज तोडणकर इथे यशस्वीपणे बजावले, त्यामुळे पॉइंट इथे मिळतोय. पॉइंट टेबल 18-11 18-11 सौदच्या माध्यमातून हलक्या हाताने केलेली सर्व्हिस इथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर प्रॉपर ब्लॉकिंग विशाल सुर्वे. पॉइंट इथे मिळेल प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 19-11 8 गुणांची एक चांगली पडत आहे, मोठी पडत गेली देखील येताना. सलग अशी पॉइंटची आवश्यकता आहे. अटॅकिंग झोन थोडासा वीक पाहायला मिळतोय आणि यावेळी ड्रॉप पॉइंट घ्यायचा चांगला प्रयत्न, परंतु साइड लाईन अवे इथे बॉल ड्रॉप झाला, त्यामुळे पॉइंट प्रतीक स्पोर्ट्स संघाला. 20-11 20-11 पॉइंट टेबल 20-11 सौद काझी स्मॅश सर्व्हिस मिहीर यावेळी प्रथमेश इथे प्रयत्न करताना, परंतु प्रॉपरली बॉल इथे क्लिअर करू शकला नाहीये. तो ओंकार कोयरेकर. पॉइंट यावेळी मिळेल यंग बॉईज संघाला. 12-20 12-20 12-20 12-20 12-20 गौडान कोर्टे स्मॅश सर्व्हिस पहिला सप्लाय ओंकार कोयरेकर शॉर्ट लीड देताना पाहायला मिळतोय. चांगला रिसीव्ह मैदान इथे केलाय. त्यानंतर यावेळी प्रथमेश सुबारेच्या माध्यमातून घेतला गेलेला हा पॉइंट राईट कॉर्नरला टार्गेट करणारा हा ड्रॉप पॉइंट इथे पाहायला मिळतोय. 13-20 13-20 सामना अजूनही संपलेला नाहीये. कम बॅक करू शकतो कारण अटॅकिंग झोन मध्ये इथे प्रथमेश सुबारे दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि हा कुठेतरी प्लस पॉइंट ठरू शकेल. पुन्हा एकदा प्रथमेश सुबारे बॅक टू बॅक दुसरा पॉइंट आपल्या नावावरती नोंदवतोय. दमदार कामगिरी प्रथमेश सुबारेच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 09 घालून खेळणारा प्रथमेश सुबारे. पॉइंट टेबल 14-20 14-20 पॉइंट टेबल 14-20 इथे आपल्याला पाहायला मिळेल. जम्प अँड हिट या पद्धतीने केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळते. बॅक काउंटर लिफ्ट तळाच्या दिशेने ड्रॉप केलाय. शानदार कामगिरी पाहायला मिळते. राज तोडणकरच्या माध्यमातून नजाकत पाहायला मिळाली. बुद्धी चातुर्यता पाहायला मिळते आणि त्याने आपल्या डोक्याचा केला इथे वापर. परफेक्ट ड्रॉप पॉइंट इथे घेतलाय. हेडलाईन कम्प्लिटली कॉर्नरला टार्गेट करणारा हा ड्रॉप इथे पाहायला मिळतोय. 21-14 21-14 बॅक टू बॅक दुसरा सेट जिंकण्याची एक संधी इथे उपलब्ध होऊ शकते. 4 पॉइंटची आवश्यकता इथे आहे, परंतु यावेळी टच अँड आउट आहे बॉल. 15-21 पॉइंट टेबल 15-21 यस लाजवाब स्मॅश विशालच्या माध्यमातून आणखीन एक पॉइंट. 22-15 पॉइंट टेबल 22-15
बॅक कंट्रोल आहे आणि पुन्हा एकदा इथे मीना 16-22. दरम्यान वरुणला पुन्हा झोनमध्ये दाखल केलं गेलंय. पॉइंट टेबल 16-22. पॉइंट टेबल 16-22. ओंकार गौरांगला इथे बॉल रिसीव्ह करण्याची आवश्यकता नव्हती कारण बॅक साइडला प्रथमेश सुबारे होता. एक पॉइंट इथे मिळतोय. पॉइंट टेबल पाहायला मिळेल 23-16. यस इथे पॉइंट घेतलाय 17-23. यावेळी असेच फलाकी असं धमाके ते करावे लागतील. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करणं आवश्यक आहे. सामन्याची सोडून चालणार नाही, तुम्हाला लढावं लागेल का आपण सलग 5 स्पर्धांच्या फायनल मध्ये प्रवेश केला नाही याची प्रचिती तुम्हाला इथे द्यावीच लागेल. कारण एखादा सामना खराब झाला, एखादा खेळ खराब झाला म्हणून मॅच सोडून चालत नाही. आणि इथे पुन्हा एकदा चुकीचा खेळ पाहायला मिळतोय. कॉर्डिनेशन कम्प्लिटली रॉंग. बॅकफुट वरती गेलाय हा सामना. मॅच पॉइंट साठी प्रयत्न करेल प्रत्येक स्पोर्ट्स संघ. एका पॉइंटची आवश्यकता. सर्वांनी असे निमेश नायर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले गेलेले व्हॉलीबॉलचं हे महासंग्राम. एका पॉइंटची आवश्यकता असताना इथे आपल्याला पाहायचं आहे 2024 अंतिम सामना विजेता असण्यासाठी एका पॉइंटची आवश्यकता इथे आहे. नोमांचा हा स्मॅश पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर गवडीवाडा मित्र मंडळ आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 एक पॉइंट इथे मिळतोय या विजय बॉईज संघाला. 18-24 18 मॅच पॉइंट. एका पॉइंट साठी किती वेळ इथे लढलं जात आहे, लढवलं जात आहे, थांबवलं जात आहे तेही इथे पाहणं आवश्यक. यावेळी स्मॅच सर्व्हिस आहे. आणि यावेळी काय घडलंय नेट टच पाहायला मिळतोय तो यावेळी ओंकार कोयरेकर. पॉइंट इथे मिळेल 19 मॅच पॉइंट. मॅच सर्व्हिस. Yes, Sadi. Yes.